नमस्कार, मी भाई मिर्लेकर. आपल्या सर्वांचं माझ्या भाई मिर्लेकर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आणि आजचा विषय आहे होळी. होळी हा सण मुख्यत्वे आपल्या भारतामध्ये सर्व समाजामध्ये साजरा केला जातो. आणि होळीचा सण जो साजरा करण्याच्या मागे उद्देश आहे तो असा आहे की वाईट प्रवृत्तीचं दहन करणं, म्हणजे जाळून टाकणं, म्हणजे वाईटावर चांगल्या प्रवृत्ती ज्या आहेत त्याचा विजय होणं आहे. होळी सण साजरा करण्याकरता काही साधारण 4 मुख्य कारणं आहेत. एक तर पौराणिक आहे, कथा आहे त्याच्यामागे. आणि दुसरं म्हणजे निसर्गाशी संबंधित आहे. आणि शेती आणि शेतकऱ्यांचं जे उत्पन्न करतात त्या संबंधी आहे. आणि दुसरं म्हणजे आनंदाचा सोहळा, म्हणजे रंगपंचमी, धुलीवंदन. यामागे सगळ्यात जे प्रामुख्याने लोक जे होलिकोत्सव जो साजरा करतात, तर होलिको म्हणजे त्याच्यामागे जी पौराणिक कथा आहे त्याविषयी मी थोडंसं आपल्याला सांगतो. पण पूर्ण सांगत नाही, तर पूर्ण जर सांगितलं तर व्हिडिओ मोठा होईल आणि तो कदाचित आपल्याला कंटाळवाणा होऊ शकतो. तर पौराणिक कथा अशी आहे की हिरण्यकश्यपू नावाचा जो असुर होता, तो असुरांचा सम्राट त्याला म्हटलं जायचं. तो अहंकारी होता, बलवान होता, अत्याचारी होता. परंतु त्याच्याच पोटी विष्णू भक्त जन्माला आला. त्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, प्रल्हाद हा सातत्याने म्हणजे नेहमी विष्णूच्या नामस्मरणामध्ये, विष्णूच्या भक्तीमध्ये रमणारा असा होता. आणि हा जो हिरण्यकश्यप होता, त्याचे वडील जे राक्षस होते, म्हणजे असुर होता, त्याला नेहमी या आपल्या मुलाचं जे विष्णूबद्दल जे भक्ती होती त्याचा नेहमी त्याला राग यायचा. तो विष्णूपासून आपल्या मुलाला लांब ठेवण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले, अनेक कारस्थानं केली. आणि या सर्व कारस्थानामध्ये तो अपयशी ठरला. मग शेवटी त्याने त्याची जी बहीण होती होलिका नावाची, तिला पाचारण केलं आणि तिची मदत घेतली. तिची मदत एवढ्यासाठी घेतली का तिला एक वरदान होतं. ते वरदान असं होतं की ती अग्नीमध्ये जळू शकत नव्हती. त्याच्यामुळे त्या वरदानाचा गैरफायदा घेण्याचं त्या दोघांचं ठरलं. आणि त्याप्रमाणे त्यांचं असं ठरलं की ती आपल्या भाच्याला, प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेमध्ये बसणार, म्हणजे अग्नीमध्ये प्रवेश करणार. म्हणजे त्यामुळे काय होणार होतं की तिला काही झालं नसतं, परंतु प्रल्हादाचा जळून मृत्यू झाला असता. हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. त्याप्रमाणे त्यांचं ठरलं. तिने चितेमध्ये प्रवेश केला, अग्नीमध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा तिने प्रवेश केला त्यावेळेला प्रल्हाद जो आहे तो त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार विष्णूचं नामस्मरण करत होता. आणि शेवटी देवच आपल्या भक्ताला नेहमी तारणं हा त्यांचा गुणधर्मच असतो. आणि प्रल्हादाला त्यांनी अनेक संकटातून नेहमीच वाचवलेलं. तशाच पद्धतीने याही वेळी तेच झालं. आणि यामध्ये ती होलिका जी होती ती त्या अग्नीमध्ये जळून खाक झाली. आणि प्रल्हाद जो आहे भक्त, तो जसाच्या तसाच राहिला. यामुळे समाजामध्ये एक ह्या कथेचा आधार घेऊन की जे वाईट प्रवृत्ती आहे त्याचं होळीमध्ये दहन होतं आणि जे चांगलं जे आहे ते नेहमी टिकून राहतं, असा एक संदेश समाजामध्ये गेला. आणि त्याचंच एक आठवण म्हणून आज कित्येक वर्षानुवर्ष ही एक परंपरा आपली आहे ती चालू आहे. आणि हा होळीचा सण आपण साजरा करतो. यानंतर आपण बघू निसर्गाशी संबंध होळीचा कसा येतो. होळी जी आहे ती फाल्गुन महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. आणि त्यानंतर ऋतू बदलतो. निसर्गाशी संबंध कसा आहे होळीचा तो आपण बघूया. फाल्गुन महिन्याच्या शेवटी, म्हणजे साधारण मार्च महिन्याच्या आसपास होळीची फाल्गुन महिन्याचा पौर्णिमा आहे ते संपल्यानंतर वसंत ऋतू सुरू होतो. आणि वसंत ऋतूमध्ये निसर्गामध्ये सुद्धा काही बदल होतात. म्हणजे वृक्षांना नवीन पालवी फुटते. जे आधीच्या महिन्यामध्ये जी पानं गळलेली असतात त्यानंतर नवीन पालवी फुटणं, हा निसर्गामध्ये जो बदल झालेला असतो. आणि होळीच्या दिवशी जे होळीमध्ये जे लाकडं जाळली जातात
शेण म्हणा, शेणी आणि इतर जे गवत असं जाळलं जातं. त्याच्यामुळे होतं आहे की आजूबाजूचा परिसर जो आहे ना तो निर्जंतुक होतो. आणि होळीच्या जळणामुळे जी उष्णता निर्माण झालेली असते त्याच्यामुळे वातावरणामध्ये एक निर्जंतुक असं एक निर्माण होतं, म्हणजे निर्जंतुक होतं वातावरण. आणि माणसाच्या शरीरामध्ये पण एक उष्णता निर्माण होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा एक समज आहे. यानंतर आपण बघूया की शेती आणि त्याच्या उत्पादनाचे जे आहे ते प्रार्थना शेतकरी करतात. हा फाल्गुन नंतर जो वसंत ऋतू सुरू होतो त्यानंतर शेतकरी जे आहेत आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात करतात. मग ते ह्या होळीच्या दिवशी त्या देवाला प्रार्थना करतात, गाराणी घालतात. आपण कोकणामध्ये नेहमीच बघतो की गाराणी घातली जातात. आणि कोकणाची गाराणी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. विशेष करून मालवणी भाषेत जे सुंदररित्या गाराणी घातली जातात ते फार फेमस आहेत आणि आपल्या सगळ्यांना आवडतात. तर अशा पद्धतीने गाराणी घालून देवाला साकडं घातलं जातं की देवा आता यानंतर जे पाऊस सुरू होणार किंवा शेती जे करणार त्या शेतीपासून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न येऊ दे, शेती चांगली होऊ दे, यासाठी ते ह्या होलिकोत्सवाच्या सणाच्या दिवशी देवाला प्रार्थना करतात. म्हणजे हा शेतकऱ्यांचा सुद्धा एक होळीशी हा संबंध आहे. यानंतर आपण बघू की धुळवड जी आहे म्हणजे रंगपंचमी, हा जो सण आहे तो होळीचा सण आपण आनंद म्हणून साजरा करतो. आणि याबरोबरच या सणामध्ये एकमेकाला रंग लावणं, पूर्वीच्या काळी फक्त गुलाल आणि पाणी याचा वापर करायचे, परंतु जसजसा काळ बदलता गेला, नवीन रंग बाजारात येऊ लागले, तसे लोकांनी त्याचा आनंद अजून द्विगुणित करण्यासाठी भरपूर रंगाचा वापर करू लागले. आणि आता आपण बघतो की रेन डान्स म्हणजे वर्षा नृत्य हे सुद्धा बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये रेन डान्स केला जातो. म्हणजे आर्टिफिशियली पाण्याचे वरून फवारे सोडले जातात आणि त्याच्यामध्ये लोक आपला डान्स करून आनंद साजरा करतात. हे सर्व अनेक गोष्टी ज्या आहेत आपण नेहमीच साजरा करत असतो. आणि विशेष म्हणजे या होळीच्या सणाच्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जात पात इवन अनेक धर्माची लोकंसुद्धा हल्ली हा होळीचा सण साजरा करतात, रंगांची उधळण करतात. हा आनंदाचा सण आहे. परंतु याबरोबरच निसर्गाचं पर्यावरण म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाला कुठेही ऱ्हास होता कामा नये यासाठी सुद्धा आपली पण एक जबाबदारी असते. आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण एक आपली नैतिक जबाबदारी समजणंसुद्धा गरजेचं असतं. होळीच्या दिवशी लाकडं जाळली जातात, वातावरण धूर होतो आणि त्या धुरामुळे अनेक म्हणजे दम्याचे रोगी असतील त्यांनासुद्धा त्रास होतो. याच्यासाठी आपण एक भान ठेवलं पाहिजे की होळीमध्ये जळण्यासाठी टायर म्हणा किंवा प्लॅस्टिकचा वापर, रबर या अशा पद्धतीने जे काही धातू जे आहेत, काही पदार्थ आहेत ते जर आपण जळण्यासाठी टाकले तर त्या जळण्याने जो धूर निर्माण होतो त्या धुरामुळे वातावरण प्रदूषित होतं आणि जे आजारी माणसं असतील या माणसांनासुद्धा ह्याचा त्रास होतो. तर आपण एक नैतिक जबाबदारी समजून अशा पद्धतीने जे घातक आहेत जळण्यासाठी ते कोणी टाकू नये आतमध्ये. अर्थात यासाठी मुंबई महानगरपालिकेसारखे सुद्धा प्रशासन आहे ते नेहमी सतर्क असतं. होळीच्या आधीच लोकांना ते मेसेज पाठवतं. इतर प्रसारमाध्यमांचा वापर करून अशा पद्धतीने होळी खेळली पाहिजे, कशा पद्धतीने खेळू नये हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात. परंतु हे सर्व ऐकूनसुद्धा काही लोक जे आहेत त्याचं पालन करत नाहीत, हे फार चुकीचं आहे. आपण एका समाजामध्ये राहतो, त्याच्यामुळे आपण समाजातील प्रत्येक घटकांची काळजी घेणंसुद्धा एक आपली नैतिक जबाबदारी असते. याबरोबरच फुग्यामध्ये पाणी भरून मुलं बिल्डिंगच्या इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकतात किंवा हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत त्या पिशव्यांमध्ये सुद्धा पाणी भरलं जातं, त्याच्यामध्ये रंग भरला जातो. आणि मग बरेचसे मुलं जे आहेत ते मुलींच्या अंगावर विशेष करून ते त्यांना छेडण्याच्या उद्देशाने का असेना पण ते पाण्याचे फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकतात. यामुळे होतं काय की अनेक वेळा
एखादा फुगा जर एखाद्या मुलीच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या जर डोळ्यावर लागला तर डोळा कायमचा अधू होऊ शकतो किंवा आणखीन कुठल्याही शरीराच्या भागाला लागला तर माणूस डॅमेज होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचं मुलांनी किंवा मुलींनी सुद्धा हे भान ठेवलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की फक्त मुलगेच फेकतात, मुलीसुद्धा हे असं फेकतात. तर आपण हे सामाजिक भान ठेवणं गरजेचं आहे. आणि रंग वापरताना सुद्धा केमिकल टाकलेले जे घातक रसायनांचा वापर केलेले जे रंग असतील ते वापरणं टाळलं पाहिजे. हल्ली बाजारामध्ये हर्बल कलर आलेले आहेत, म्हणजे जे टोटली म्हणजे हानिकारक नाही आहेत असे सुद्धा रंग बाजारामध्ये आलेले आहेत. ते रंग घेणं, जास्तीत जास्त सुके रंग वापरणं, म्हणजे पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळता येईल. सध्या पाणी किती महत्त्वाचं आहे सगळ्यांना माहिती आहे. काही वस्तीमध्ये पाणी मिळत नाही, लोक पाण्यासाठी बायकासुद्धा हांडे कळशा घेऊन वणवण भटकतात. काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक नैतिक जबाबदारी, मी असं म्हणत नाही की आपल्या धर्मामध्ये जे आहे ते आपण केलं नाही पाहिजे, आपण केलं पाहिजे, तो आपला अधिकार आहे. संविधानामध्ये आपला धर्म पाळणं त्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला एक संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, तो नक्कीच पाळावा. परंतु त्याच्याबरोबर आपली एक नैतिक जबाबदारी समजावी आपण, आणि त्याप्रमाणे आपण आपला सण साजरा करणं फार गरजेचं आहे. आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्त लांबट न लावता मी इथे आवर्त घेतो. आणि आजच्या या होळीच्या दिवशी आपल्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.